बाबांना आणि ताईला फार अभिमानच वाटेल ना. दोघही शब्द जीवापेक्षा जास्त जपणारे आणि त्यांच्या वाट्याला हा असला पोरगा आणि असला भाऊ निपजलेला आहे ज्याच्या बोलण्यात बोलणं नाही. कळलं ना? तर अभिमानाने छाती फुगून येईल तुझ्या बाबांची. ये आणि सांग तुझ्या तोंडाने त्यांना. मी तिथे हात टेकले आता तुझ्या पुढे. मग जे काही होईल ना ते सगळ्याला जबाबदार तू असशील, एवढं मात्र लक्षात ठेव. मग ते हे घर सोडून जाऊ दे किंवा जग. अगं झाली का तयारी? आणि येताना सावकाश ये. नुसती धडपडत असते पोरगी. आली. काय सुंदर दिसतेस. माझीच दृष्टी लागायची पोरीला. किती तेज आलाय नाही चेहऱ्यावर. हो बघा तरी. बरं जान्हवी, बाबांना विचार फोन करून की कुठे पोहोचलेत. कुठे पोहोचलेत? हो, माझा फोन रूम मध्ये राहिलाय, मी पटकन घेऊन येते. अगं माझ्या फोनवर लाव, थांबी लावून देते. एक मिनिट. लावला मी. कुणाचं आहे? बेबी आत्यांचं आहे. क्या 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 ना मग. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? बाबा हो, मीच बोलतेय. तू होय, बोल बोल. अहो माझा फोन रूम मध्ये राहिला होता म्हणून बेबी आत्यांच्या फोनवरून फोन केलाय. बर बर बर. बरं बाबा, तुम्ही निघालायत की नाही? नाही अजून. अहो किती वाजले, निघा ना लवकर. हो अगं म्हणजे आता निघतोच होता मी. हॅलो जानू. अगं तुझा भाऊ. त्याचं काय? अगं नटतोय तो. पहिल्यांदाच मुलगी बघायला जाणार आहे ना, म्हणून नटतोय. अगं त्याला म्हणावं लग्न नाही करायचंय आता, फक्त मुलगी बघायचा कार्यक्रम आहे. नटू दे ग, नटू दे त्याला. अगं तुझ्या लग्नात तर दिवस नुसता राबण्यातच गेला त्याचा. नटू दे आता. बरं तुम्ही आता निघा लवकर आई आणि या इथे. अगं हो, निघतोच आहोत आता. चल ठेवते. हा हा चल. पोचतोच. काय ग? निघतायत. निघतायत? अहो वंच तयारीला लागायला हवं. चल 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 चल. काय झालं काय पेंट्याचं? काही नाही हो, येतोय कपडे बदलून. त्या ड्रेसमुळे चिडलाय का तो? ते चालायचंच आपलं. तरुण रक्त, गरमागरमी व्हायची. अगं पण त्याला नसतील बदलायचे कपडे तर नको बदलू दे. कशाला बळजबरी करतेस तू उगाच? मला तर शंका येते त्याला हे लग्नच करायचं नाही. मी घरातून बाहेर निघून जाऊ नये म्हणून तर तुम्ही हे सगळं